नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाचकांनो. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो क्वांटम मेकॅनिक्स बद्दल आहे. तर क्वांटम मेकॅनिक्स चा सर्वात महत्त्वाचा नियम कुठला? तर क्वांटम मेकॅनिक्स तुम्हाला माहित आहे. क्वांटम मेकॅनिक्सचा सुरुवात जी झालेली आहे ती मॅक्स प्लँक करून केलेली आहे. मॅक्स प्लँक वरून कसं आलं म्हणजे तो एक विषय आहे की क्वांटम मेकॅनिक्सचा इतिहास. तर मॅक्स प्लँक यांनी असं मांडलेलं आहे की लाईट इज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ क्वांटा, दॅट इज द फोटॉन. फोटॉन नाव नंतर पडलं, त्यावेळी त्याला क्वांटा बोलायचे. तर क्वांटम मेकॅनिक्स विच एनर्जी विच इज इक्वल टू द एच म्यू. एच जो आहे एच, हा एच म्हणजे एक एच न्यूटनने दिलेला आहे, तो लिमिट एच टेन टू 0. आणि हा एक एच जो आहे ना तो प्लँकने दिलेला आहे. पण सर्वात युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे एच. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे एनर्जी ऑफ द फोटॉन किंवा एनर्जी ऑफ द क्वांटम इज इक्वल टू एच म्यू. एच म्हणजे काय? प्लँक्स कॉन्स्टंट. आणि म्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट. तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचा इतिहास, हा मी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ द, म्हणजे माझ्या पुस्तकाचं जे नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट्स. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट या पुस्तकामध्ये एक टॉपिक आहे की क्वांटम मेकॅनिक्सचा इतिहास, द हिस्ट्री ऑफ द क्वांटम मेकॅनिक्स. त्यातलं मी सांगतोय. तर बोरचं जे मॉडेल आहे ना, या बोरचं मॉडेल आहे ना, हे क्वांटम मेकॅनिक्समधलं सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. सेकंड प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टी. त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टीवर मी माझ्या पुस्तकामध्ये सेपरेट विषय पण आहे. आणि त्याचा सन इंटिग्रेट अँड मून डिफरन्शिएट याचा काय जवळचा संबंध आहे हे त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. तर बोरचे जे मॉडेल आहे, बोरचे जे 3 पोस्टुलेट आहेत, हे क्वांटम मेकॅनिक्स मधले सगळ्यात बेसिक आहे. आणि त्याचा जो सेकंड पोस्टुलेट आहे की अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे व्हॉट इज द कंडिशन ऑफ द परमिटेड बोर्स ऑर्बिट. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरतो. नीट लक्षात घ्या, याचा इक्विव्हॅलन्स आहे ना तो न्यूटनच्या प्रिन्सिपियाशी, की प्लॅनेट सन भोवती कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरतात आणि इलेक्ट्रॉन सेंट्रल भोवती, सेंट्रल म्हणजे प्रोटॉन भोवती कुठल्या परमिटेड ऑर्बिटमध्ये फिरतात. ह्याच्याविषयी अतिशय फंडामेंटल हा थिअरम आहे की ज्याचं अँग्युलर मोमेंटम ही मामूली कन्सेप्ट नाहीये. अँग्युलर मोमेंटम इट इज कन्सर्न विथ द टाइम. लिनियर मोमेंटम इज कन्सर्न विथ द टाइम. इनफॅक्ट मोमेंटम इज नथिंग बट द टाइम. अजूनही जगातल्या सायंटिस्टना टाइम म्हणजे काय हे अजूनही कळलेलं नाही. टाइम कसा मोजायचा हे मॅथमॅटिकली हाऊ द टाइम इज कॅल्क्युलेटेड हे जगातल्या सायंटिस्टला समजत नाहीये. आणि अल्बर्ट आइन्स्टाईनचं जे मत आहे क्वांटम मेकॅनिक्स बद्दल ते जास्त सिरियसली लोक घेत नाहीये. मला कळत नाही, तुम्ही अल्बर्ट आइन्स्टाईनला सारख्या जगातल्या सर्वश्रेष्ठ बुद्धिमान माणसाला जर तुम्ही सिरियसली घेणार नसाल तर सायन्सचं भवितव्य अवघड आहे. तर मला काय सांगायचं आहे की जे बोरचं जे सेकंड पोस्टुलेट आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इज, म्हणजे व्हॉट इज द कंडिशन. अँग्युलर मोमेंटम म्हणजे MVR इज इक्वल टू NH/2π. फिजिक्सच्या स्टुडंटला हा नियम व्यवस्थित माहीत असतो. ह्याच्याविषयी माझी जी क्रिटिसिझम आहे की हा नियम क्वांटम मेकॅनिक्समधला सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि तो हायड्रोजन ॲटमलाच लागू पडतो. म्हणून निल्स बोर सारख्या एवढ्या महान सायंटिस्टवर हे लोक नको तेवढे ऑब्जेक्शन्स घेतात, त्याच्यावर टीका करतात. ते मला समजत मागत नाही की बोर्सनी त्या थिसिसमध्येच लिहिलेलं आहे की बोर्स ॲटॉमिक मॉडेल हे हायड्रोजन ॲटमसाठी क्रिएट केलेलं आहे. मला कळायला मागत नाही हायड्रोजन ॲटमसाठी जे मॉडेल क्रिएट केलेलं आहे बाकीच्या इलेमेंट्सला तुम्ही का लावता येते. ते हायड्रोजन आणि बाकीच्या इलेमेंटमध्ये फरक आहे. हायड्रोजनमध्ये काय फरक आहे? हायड्रोजन हा बेसिक इलेमेंट आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन एकच असतो, इलेक्ट्रॉन एकच असतो, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो. बाकीच्या इलेमेंटमध्ये न्यूट्रॉनची संख्या जास्त असते, न्यूट्रॉन्स असतात, प्रोटॉन एवढे न्यूट्रॉन्स पण असतात. हायड्रोजनमध्ये प्रोटॉन्स आणि म्हणजे प्रोटॉन्सच असतो. हायड्रोजन हा सगळ्यात बेसिक इलेमेंट आहे. हायड्रोजनला जे नियम लावतात ना ते तुम्ही बाकीच्या
इलेमेंटला लावता कामा नये. आणि ही घोडचूक हे सायंटिस्ट करतात आणि विनाकारण निल्स बोरला नाव ठेवत बोलतात. निल्स बोर हा क्वांटम मेकॅनिक्स मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनचं स्थान, ॲझॅक न्यूटनचं स्थान जे मेकॅनिक्स मध्ये आहे, जे फिजिक्स मध्ये आहे, ते क्वांटम मेकॅनिक्स मध्ये निल्स बोरची थेअरी खूप फंडामेंटल थेअरी. निल्स बोर हा ॲझॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, मायकल फॅरेडे, कार्ल फ्रेडरिक गाऊस, लायब्निज आणि म्हणजे ओल्टास वगैरे जे झालेले आहेत ते या महान सायंटिस्टचा इक्विव्हॅलेंट सायंटिस्ट आहेत. आणि तुम्ही बोरच्या त्या थेअरीवर जास्त ऑब्जेक्शन घेऊ नका. त्यांनी जे 3 पॉस्टुलेट आहेत त्यातलं जे सेकंड पॉस्टुलेट आहे, हे सेकंड पॉस्टुलेट आहे ना, इट इज डायरेक्टली इनडायरेक्टली कन्सर्न विथ द टाइम गव्हर्नन्स. त्याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं. या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेन्शिएट बाय सचिन केरब. थँक्यू, धन्यवाद.